अंदर के टाइम बताइए, कल का होमवर्क पूजा। यस मैम। आप लोग बोल रहे हो क्या? मुझे आवाज क्यों नहीं आ रही है आपकी? एक सेकंड। अभी बोलिए प्लीज। यस मैम, रंगोली निकाली थी मैंने। ओके गुड। अच्छा, और आंचल ने क्या किया? और क्या किया पूजा? मैम हर रोज निकालती मैं रंगोली सुबह ओके, में। कल मैंने 2-3 चीजें बताई थी, 2-3 चीजें। पूरा होमवर्क किसने किसने Yes. होमवर्क नहीं हुआ मैम, किया? तबीयत ठीक नहीं थी करके लिखा ही नहीं मैंने। ओके, पर ऐसे नहीं करना है। होमवर्क आप रोज नहीं करोगे तो फिर बाद में मैं आपके पीछे कैसे, मैं पीछे नहीं पड़ूंगी। और आपका तो 8वां महीना है आंचल, हाँ हाँ। तो आपको सिर्फ लिखने का काम तो करना था। वो किया क्या? नहीं मैम, मेरी तबीयत ठीक नहीं थी करके मैंने किया ही नहीं। सोए सोए आपको करना तो होगा। देखो, प्रियंका रीना जिनसे भी आप मिले ना, उन्होंने बहुत मेहनत की है। आपको घूमने स्ट्रगल के काम में नहीं बता रही हूँ, आपको इजी इजी मन से रिलेटेड ही बातें मैं बता रही हूँ। राइट, आपको ध्यान में भी आ गया होगा कि मैंने आपको इजी इजी टास्क बताए हैं। राइट, हाँ हाँ। मुश्किल नहीं था ना? अच्छा मयूरी, पूजा, मुझे स्टूडेंट अच्छे चाहिए। अगर आप लोग होमवर्क अच्छे से करोगे तो ही आप अपने बच्चों से एक्सपेक्ट कर पाओगे। अदरवाइज आप बच्चों से एक्सपेक्ट नहीं करना कि उनको बोले हुए काम वो करेंगे टाइम पे। फिर चिढ़ना नहीं, फिर इरिटेट नहीं होना। नहीं हाँ, हम आज करती हूँ। मयूरी बोलो। आज करती हूँ मैम। अच्छा, आपने कल कुछ भी नहीं किया? थोड़ा किया था लेकिन रफ में किया था तो सेंड नहीं किया। ठीक है ना, रफ में करो कैसे भी करो, कोई दिक्कत नहीं है। मुझे आपको फोटोज भेजने हैं मेरे पर्सनल नंबर पे। आपको फोटो भेजने हैं, ग्रुप में भेजना चाहो तो ग्रुप में भी भेज सकते हो। आपके लिए रीना ने, देखो मैंने आपके सामने कल रीना को बोला और आपने देखा, रीना ने तुरंत होमवर्क को अप्लाई किया है ना। आपने देखा ना, रीना ने तुरंत आप लोगों के लिए भेज दिया था वो डिवाइन स्वागत। तो आप लोगों ने डिवाइन स्वागत लिख के निकाल लिया, क्योंकि वो आपको दिन में 2 बार करना है। यस। क्योंकि ये देखो, ये बोली हुई चीजें नहीं है, ये आपके बच्चे के और आपके बीच में स्ट्रॉन्ग कनेक्शन अच्छा बनना चाहिए, कनेक्शन बनना चाहिए, स्ट्रॉन्ग बनना चाहिए। इसके लिए ये बातें मैं आपको बता रही हूँ। इसमें मेरा कोई बेनिफिट नहीं है, इसमें आपका आपके बेबी के साथ एक कनेक्ट बनता है। गेटिंग माई पॉइंट? क्योंकि मैं इधर 1 घंटा निकाल के Yes, आप लोगों ma'am. के लिए बैठी हूँ, तो आप लोगों को खुद के लिए, खुद के बेबी के लिए उतना समय तो निकालना ही चाहिए। आपकी देखो लोग कितनी वाह वाह करते हैं, जय माता दी बोलते हैं, माँ के ऊपर कितने गीत तैयार होते हैं। तो ऐसे ही थोड़ी फ्री में आपको महिमा मिल जाएगी। आपके फ्री में गीत नहीं बनेंगे, आप मेहनत करोगे तो आपके लिए गीत बनेंगे। सिर्फ पेट में उसको संभाल लिया, ये आपको लगता है क्या बहुत बड़ा टास्क है? पेट में तो आपने जानबूझकर उसको बुलाया है क्या? नहीं। देखो सच्ची सच्ची अगर माना जाए बात, तो प्रैक्टिकल में ऐसा है कि अगर आप लोगों को पॉसिबल है तो आप वीडियो ऑन कर लो, अच्छा नेटवर्क होगा आपके पास तो आप ऑन कर लो। तो अगर मतलब ये बोलना है मुझे कि हम जानबूझकर एक व्यक्ति का या एक व्यक्तित्व का निर्माण करना है, एक शिल्प का मुझे निर्माण करना है, किसी को बहुत अच्छी जिंदगी देनी है, किसी को बहुत अच्छे संस्कार देने हैं, इस भावना से क्या सच में हम बच्चे को पैदा करते हैं? या हम मतलब दोनों का आपस में शारीरिक संबंध बन जाता है, या आकर्षणवश हम एक दूसरे के नजदीक आ जाते हैं, वासनाओं को हम मैनेज नहीं कर पाते, उस वक्त हम दोनों एक होके फिर उसके बाद में बच्चा ठहर जाता है और हम उसको कंटिन्यू कर लेते हैं। ये बात ज्यादा प्रैक्टिकल है या पहले बोली हुई बात ज्यादा प्रैक्टिकल है? क्या लगता है? खुद के साथ ऑनेस्टली आप बोलो। बोलो, जो भी बोलना चाहते हैं बोलो। क्या लगता है आपको?
मतलब बच्चा हमको गिफ्ट में मिल गया है या हमने बच्चे को कुछ बहुत एफर्ट करके लाया है लाइफ में? क्या लगता है आपको? आप हाँ बोलो मयूरी। हम ऐसा बोल नहीं सकते एग्जैक्ट, गिफ्ट में भी है गिफ्ट में बोल सकते हैं। अच्छा, लेकिन बहुत एफर्ट करके बच्चा लाया है क्या? नहीं मैम। नहीं लाया है। प्रैक्टिकल बनो, अपने साथ सच्चाई से रहो। प्रैक्टिकली बहुत कम माता पिता ऐसे हैं जो जानबूझकर प्लान करके एक बच्चे को जन्म देते हैं, पर प्रैक्टिकली बच्चे के फायदे के लिए हम बच्चे को नहीं लाते। हमको अपना जीवन कंप्लीट करना होता है। हमारे माइंड में ये होता है कि माँ बनने से मेरा लाइफ कंप्लीट होगा, मेरी गृहस्थी कंप्लीट होगी, हम दो फिर उसके बाद में बच्चे आएंगे तो लाइफ कंप्लीट होगी। तो इसीलिए हम बच्चे को लाइफ में लाते हैं। हम बच्चे पे उपकार नहीं कर रहे होते हैं कि उसके लिए हमने उसको पेट में रखा, उसको हमने नया लाइफ दिया, उसको कोई मिल नहीं रही थी मदर, इसलिए मैं उसकी मदर बन गई। ऐसा तो मुझे नहीं लगता। अगर हम गर्भवती बनते हैं तो हम जानबूझकर बच्चे को खींच कर नहीं लाते हैं। मतलब हम उसको, उसने हमको इनविटेशन दिया फिर हमने एक्सेप्ट किया, ऐसा नहीं है। उल्टा हमें कहीं ना कहीं से ये तो अंदर में ग्रेटिट्यूड होना ही चाहिए कि मैं भाग्यवान हूं जो परमात्मा ने मुझे चूज किया है एक माँ बनने के लिए। वरना आपको ये तो जानकारी है ही कि दुनिया में ऐसी कितनी फीमेल्स हैं या ऐसे कितने पेरेंट्स हैं जो बच्चों के लिए तरस रहे हैं, डॉक्टर के चक्कर पर चक्कर काट रहे हैं। न जाने कहाँ कहाँ तो स्त्रियों को मार दिया जाता है, दूसरी शादियां की जाती है क्योंकि बच्चा नहीं हुआ। आप लोगों को पता है ना, ऐसी बातें हो रही है समाज में। लेकिन ऐसे माहौल में भी यस। जहाँ पे लोग तरस रहे हैं बच्चों के लिए, वहां पर मेरे पास एक बेबी आया हुआ है पेट में। तो क्या सच में ये मेरे लिए भाग्य की बात नहीं है ना? यस यस। तो बच्चे पर हम उपकार नहीं कर रहे हैं, ये बात क्लैरिटी में रखो। जब ये माइंड में क्लियर होगा ना तो आप कभी भी बच्चे को लाइफ में ये शब्द नहीं सुनाओगे कि मैंने तुझे 9 महीने पेट में रखा, मैंने तेरे लिए इतना किया और तू मेरे लिए ऐसे कर रहा है। आपको एक्सपेक्टेशन ही नहीं होगी जब आप इस बात का फीलिंग माइंड में फिक्स रखोगे। आपको बच्चों को बोल के नहीं दिखाना है ऐसा कि तू मेरे लाइफ में आया, मतलब इतना आपको बोल के नहीं दिखाना है, लेकिन आपको ये मन में तो भाव क्लियर रखना है कि बाबा ये मेरे लाइफ में बच्चा आया हुआ है ना। तो आप दोनों को ये माइंड में क्लियर रखना होगा कि बच्चा मेरे लाइफ में है, मतलब आई एम ब्लेस्ड। ये बच्चे ने मुझे मातृत्व दिया है, इसके लिए इसका किसी हद तक मेरे ऊपर उपकार है। और उसने आपको एक माता के रूप में चूज किया है, ये भी आप ध्यान में रखिए। मतलब जब किसी के घर से कोई आत्मा निकली शरीर छोड़कर और उसको बोला गया कि तुम्हारा लाइफ का एक जीवन का पर्पस होता है, हर किसी आत्मा का अपने जीवन में जीने के लिए एक मकसद लेकर वो आती है। तो वो मकसद कौन पूरा कर सकेंगे? वो मकसद पूरा करने के लिए मदद करने के लायक ऐसे सुपात्र कौन व्यक्ति है? ऐसे लोगों को वो आत्मा ढूंढती है और उनके घर में वो आत्मा आती है। तो आप दोनों को एज अ पेरेंट उस व्यक्ति, उस आत्मा ने ढूंढा है, मतलब आप दोनों के अंदर कुछ गट्स उसने देखे हैं, आपके अंदर कुछ क्वालिटीज है जो देखकर वो बच्चे ने आपको माता के रूप में, आपका गर्भ अपने गर्भ के रूप में चूज किया है। ये एहसास मुझे लगता है होना ही चाहिए। क्या लगता है आप लोगों को, क्या लगता है इस बात पर आचल? यस मैम। यस। तो ये अगर एटीट्यूड ऑफ ग्रेटिट्यूड होगा तो आप हमेशा एक शुद्ध भाव से बच्चों के लिए जो भी करोगे वो करोगे और बाद में वो आपके लिए कुछ करे, एक्सपेक्टेशन से आप फ्री हो सकते हो। लेकिन जब एक्सपेक्टेशन बहुत ज्यादा होती है ना, कब होती है एक्सपेक्टेशन बहुत ज्यादा, या माता और पेरेंट्स और बच्चों के बीच में क्लैशेस कब होते हैं? जब इधर से बहुत एक्सपेक्टेशंस होती है और सामने वाला समझ नहीं पाता है। आजकल बच्चे क्या बोलते हैं, आपने सुना होगा कि हमने थोड़ी बोला था आपको पैदा करो, आपने हमको पैदा किया, आपका कर्तव्य था, आपने कोई उपकार थोड़ी किया हमारे ऊपर, है ना? शायद हम लोगों ने भी कभी ना कभी अपने माता पिता को गुस्से में आके ऐसा बोला हो सकता है, लेकिन हमारे भी बच्चे उनको बोल सकते हैं। तो इसीलिए हमको ये ध्यान में रखना जरूरी है कि ये दोनों का म्यूचुअल अंडरस्टैंडिंग है। इसलिए मैंने गीत लगाया था शुरुआत में, मेरा तुझसे है पहले का नाता कोई, यूं ही नहीं दिल लुभाता कोई। अगर उसको आप लुभाए हो और आपको वो लुभाया है, इसका मीनिंग आपका कहीं ना कहीं एक इमोशनल बॉन्डिंग है।
कहीं ना कहीं एक स्पिरिचुअल कनेक्ट भी है। तो वो कनेक्ट स्पेशल और स्पेशल कैसे होगा, जब आप खुद के इस गर्भावस्था में कुछ स्पेशल करोगे। वरना जनरल माताओं को मैंने देखा है, मैंने कल भी आपके साथ स्टोरी शेयर किया कि कोई रूटीन नहीं है, गर्भवती होने के बाद में भी लाइफ चल रही है। सुबह आया, दिन भर काम किया, खाया पिया, सोया, रात में नींद आ गई, सो गए, फिर से कल उठ गए। तो ऐसा रूटीन फॉलो करके आप बच्चे को क्या दे रहे हो स्पेशल? कुछ भी नहीं, राइट। मतलब वो बच्चे ने आप पर बहुत विश्वास करके आपको माता बनाया है, और रिटर्न में हम क्या दे रहे हैं उसके लिए। तो रोज मुझे कम से कम इतना शेड्यूल, आधा एक घंटा तो आप अपने बेबी के लिए दे सकते हो ना। यस। और वो बेबी के लिए है क्या समय? प्रैक्टिकली जो मैंने होमवर्क बताया आपको, क्या वो सच में आपके बेबी के लिए है, उससे आपको भी कुछ फायदा होने वाला है? दोनों के लिए। दोनों के लिए है। तो आपका भी उसमें, अभी तो मैं जो होमवर्क बता रही हूँ उसमें आपका ज्यादा फायदा है, क्योंकि आपका बेबी आपसे कनेक्ट हो, इसीलिए डिवाइन स्वागत करना है ना। वरना बच्चों में और माता पिता में कनेक्ट नहीं बन पाता। मैं आपको और एक राज बताती हूँ। बच्चे को जब वो माता के गर्भ में आ जाता है, आत्मा जब आत्मा गर्भ में प्रवेश कर लेती है, उसको 3 बार चांस मिलते हैं वापिस जाने के लिए। याद रखिए, आपको पता होगा हर बच्चा जन्मने के बाद उसको निमोनिया कंपलसरी होता है ना। तो उस टाइम उसको चांस मिलता है। उसके बाद गर्भ में आने के बाद भी उसको चांस मिलता है। तो अगर वो चाहे, उसको ध्यान में आ जाए कि अरे मेरी चॉइस गलत हो गई, मैंने गलत माता पिता चूज कर दिए, तो वो रिटर्न जा सकता है। इसलिए बहुतों को देखते हैं हम, गर्भ में ही बच्चा ऐसे प्रॉब्लम हो जाता है, और उसके बाद में भी लाइफ के अंदर भी उसको 5 साल तक और एक चांस मिलता है। तो वो तीनों चांस में बच्चे को रिटर्न जाने का मौका होता है। उसके स्पिरिचुअल गाइड जो होते हैं बच्चे के, वो उसको गाइड करते हैं कि तूने गलत माता पिता को चूज किया, अभी भी तू रिटर्न हो सकता है। इसीलिए उसको वैसी चॉइस न करनी पड़े, उसको ये एहसास हो कि नहीं, मेरी चॉइस सही है, मैंने जो माँ को चूज किया, मैंने जो पिता को चूज किया, वो सही है मेरे लिए। ये लोग मेरे लिए मेहनत करने के लिए तैयार हैं। जब तक मैं मेरे सेंसेस में ना आऊं, मैं खुद होके खुद के लिए काम न कर पाऊं, तब तक ये माता पिता मुझे बहुत अच्छा इमोशनल स्पिरिचुअल सपोर्ट करने वाले हैं। देखो, उस आत्मा की अंदर बहुत पेन है, मैंने आपको कल भी बताया था। उस आत्मा के अंदर पहले जन्म के मृत्यु का पेन है, पहले जन्म के संबंधियों को जिनके साथ न जाने उसने जिंदगी गुजारी हो सकती है। हो सकता है पूरी लाइफ में उसने पूरा संग्रह किया होगा, रिश्ते बनाए होंगे, कितने लोगों के साथ उसने घुल मिलकर अपना एक पूरा परिवार बसाया होगा, और वहां से उसे मौत की वजह से निकलना पड़ा। तो उन लोगों की यादें उसको सता रही है, और ऐसे बीच में वो आपके पेट में है। तो आपको उसको यहाँ पर एक कंफर्टेबल माहौल और एक स्वागत वाला भाव देना जरूरी है। उसके सिवा वो इस माहौल से कनेक्ट नहीं होगा, उसका पेन हील नहीं होगा। और क्या कोई भी माता पिता चाहेंगे, आप लोग पर्सनली चाहोगे कि आपका बच्चा बाहर आने के बाद में भी कुछ दुख सहन करे? माता पिता की तो कोशिश होती है कि बच्चा खुश रहे, बच्चे के सारे दुख दर्द माता पिता लेना चाहते हैं। तो उसका वो दर्द जो है मौत का या पिछले जन्म का या जो भी है, मैंने आपको कल भी बताया कि उसको काले पानी की सजा है। आपके गर्भ के अंदर आप तो खुशियां मना रहे हैं, आप तो लोगों को पेड़े बांट रहे हैं कि मैं गर्भवती हूँ, आपको खुशी हो रही है, तुमचे डोहाळे लोक पुरवत आहेत, लेकिन उसके लिए अंदर क्या है, पूरा माहौल कैसा है उसका, कल भी हमने फील किया था ना। तो उसके लिए अंदर का माहौल कैसा है, आसपास में वो ब्लड है या जो भी है प्रेजेंटा है, और उसके अंदर वो बैठा हुआ है, उसको नाक आँख भी खोलने का मौका नहीं है, ना उसको किसी से बात करने का मौका है। उसको जो भी इंफॉर्मेशन मिलने वाली है वो उसके लिए आपके ऊपर डिपेंड है। 24 घंटे आप क्या सुनते हो, आप क्या खाते पीते हो, आप कितना ऑक्सीजन इनटेक करते हो, यही वो बच्चे का सोर्स है। वो खुद होके खुद में कुछ भी नहीं कर सकता है ना। तो इसीलिए अभी आपको ही उसके लिए जो करना है वो करना है। तो उसको इमोशनल सपोर्ट देना, उसको स्ट्रांग बनाना, पिछली जिंदगी में जो भी हो गया उसको पीछे छोड़कर अब तुझे नई लाइफ को अडॉप्ट करना है। इसके लिए वो आपके साथ डिवाइन स्वागत जो कल शेयर किया था ग्रुप में, वो उसके लिए है। तो डिवाइन स्वागत जो माता पिता, फिर दादी, फिर चाची, जो भी घर में है, जो आपके पेट पे हाथ रख के आपके साथ वो डिवाइन स्वागत कर सकते हैं, उन लोगों के डिवाइन स्वागत करने की वजह से बच्चा कंफर्टेबल हो जाता है इस फैमिली के साथ। और इसीलिए वो बाहर आने के बाद हम देखते हैं बहुत सारे बच्चे किसी के पास नहीं जाते, सिर्फ मम्मी के पास जाते हैं, ऐसा देखा होगा आपने।
और एक्चुअली स्टार्टिंग में ठीक है वो बात, मदर बहुत खुश होती है कि मेरे सिवाय किसी के पास नहीं जा रहा है, लेकिन जब उसके काम काज शुरू होते हैं ना तब उसको बहुत दिक्कत होती है, क्योंकि बच्चा किसी के भी पास नहीं जाता, माँ को काम करना मुश्किल हो जाता है, माँ को बच्चा सोने की राह देखनी पड़ती है, या फिर बाद में इरिटेट होके वही माएँ अपने बच्चों को पीट देती है, क्योंकि वो सोता ही नहीं है, उसको काम ही नहीं करने देता है ना। तो जिसके लिए हम ऐसे गीत गाते हैं, क्या उसके साथ ऐसा बिहेव कर सकते हैं? तो इसीलिए अभी से उसको कंफर्टेबल बनाना ये जरूरी है। तो मुझे लगता है अभी आपको डिवाइन स्वागत का महत्व समझ गया होगा, और आप रोज मेरे न बोलते भी रात को सोते हुए और सुबह एक बार तो भी दोनों हस्बैंड वाइफ तो जरूर करना है पेट पे हाथ रख के, और आपको एज अ मदर उसको रोज डिवाइन स्वागत से कंटिन्यू करना ही है। जब तक आपकी डिलीवरी होती है तब तक करना है, और डिलीवरी होने के बाद आपको उसमें थोड़े से शब्द चेंज करने हैं। डिलीवरी के पहले हम आपका स्वागत कर रहे हैं, हम आपका इंतजार कर रहे हैं, ये शब्द होते हैं ना, तो ये डिलीवरी के बाद में नहीं आएंगे। उसके बाद में ऐसा आएगा कि ये घर बहुत अच्छा है, आपको एक एक चीजें उसमें ऐड करनी है। अभी कल का होमवर्क अगर आप करते थे तो मैं उसके आगे और एक चीज ऐड करने वाली थी, पर अभी आप अगर मेरे साथ कमिटमेंट करो कि आप करने को तैयार हो तो मैं आपको अगली बात बताऊंगी। आप लोग तैयार हो क्या? तो मैं अगली Yes, बात यस मैम। नक्की, यस यस डबल मैम। होमवर्क तो नहीं हो यस। जाएगा? नहीं मैम। नहीं। अभी आज से, अब वो तो डिवाइन स्वागत करोगे आप, आज एक बार कर लेना क्योंकि अभी आधा दिन चला गया, और उसके साथ आपको एल्बम निकालना है। आपके फैमिली का एल्बम है आपके पास? ये सब मोबाइल में yes, है? ma'am. एल्बम होगा ना, तो एल्बम के अंदर आपके शादी के फोटो के अंदर भी आपको आपके फैमिली के फोटोज मिल जाएंगे। तो आपको रोज एक एक व्यक्ति का फोटो निकालना है। अब बेबी अंदर है तो आपको पेट पे हाथ रखना है और बेबी को बताना है, बेबी ये आपके दादाजी है। अब देखो आपका अपनी सासू के साथ पटता है नहीं पटता है, ऐसा हो सकता है रिलेशन, लेकिन फिर भी उसके लिए वो दादा दादी है और उसके लिए वो फैमिली सपोर्ट सिस्टम है। तो आपके कुछ अनबन हो सकती है घर वालों के साथ, तो आपको उसको वो बातें नहीं सिखानी है, आपको बच्चे को अच्छी बातें सिखानी है, क्योंकि बच्चा आपसे सीख रहा है, रिश्तों की अहमियत सीख रहा है। अगर आपने उसको कुछ गलत बात का रिपोर्टिंग कर दिया तो बच्चा कभी रिश्तों में विश्वास नहीं करेगा जीवन में, और वो अकेला अकेला रहना पसंद करेगा। बहुत सारे लोग ऐसे मेरे पास काउंसलिंग के लिए आते हैं, शादी में विश्वास ही नहीं है उनका, वो कहते हैं मुझे फैमिली के साथ रहना ही नहीं है, लोग एकदम स्वार्थी हैं, कोई किसी से को मदद नहीं करता। अब इतना छोटा बच्चा या कैसे कैसे बोलता है, बचपन से ही ऐसा नेचर कैसे हो गया है? क्योंकि माँ ने कभी बच्चे को फैमिली का, रिश्तों का महत्व ही नहीं बताया, ना माँ खुद रही कभी रिश्तों के साथ, और ना उसने बच्चे को सिखाया। तो ऐसे बच्चे अकेला अकेला रहना शुरू कर देते हैं, और फिर उनको समाज में ना फ्रेंड्स बनते हैं, या फिर बनेंगे तो गलत फ्रेंड्स बना लेते हैं, या फिर वो व्यसनों की तरफ जल्दी चले जाते हैं, या लोग उनको इन्फ्लुएंस जल्दी कर लेते हैं, मूवीज वगैरह की चीजों से वो इन्फ्लुएंस होते हैं, क्योंकि घर वाले कोई है नहीं सिखाने के लिए, दादा दादी अच्छे संस्कार, तो उनको सारे संस्कार सोसाइटी से मिल जाते हैं। फिर जैसे भी लोग आसपास में उनके मिलेंगे वो उनसे ही सीखते रहते हैं, और फिर ऐसा डेवलप हुआ बच्चा क्या एक पावरफुल युवा, एक अच्छा नागरिक बनेगा? पॉसिबल ही नहीं है। जहाँ दादा दादी का, बड़ों का, बुजुर्गों का प्यार, उनका क्या कहते हैं, उनकी पालना बच्चों को मिलती है, वो बच्चे बहुत स्ट्रांग होते हैं। फैमिली का माहौल अगर बच्चों को मिले पहले से, जॉइंट फैमिली हो तो बहुत अच्छा। तो ऐसे फैमिली में बच्चों की केयर भी होती है, और माँ की भी केयर होती है, और उसके साथ साथ में वो बच्चा लोगों के बीच में रहना वो सूट हो जाता है। वरना हमको, हमारे पास बहुत सारी केसेस आती है सोशल फोबिया की, मतलब पब्लिकली बोल ही नहीं सकते लोग, लोगों के सामने अपनी बातें एक्सप्रेस ही नहीं कर पाते। ऐसे अकेलेपन के संस्कार होते हैं अगर हमने उनको फैमिली के साथ इंट्रोड्यूस। तो आपको अभी रोज क्या करना है, घर के जो भी मेंबर हैं आपके, उनका फोटो निकाल के बच्चों को उसकी 3 से 5 मिनिमम 3 बातें, और आप 5 भी बता सकते हो, ज्यादा भी बता सकते हो, रोज एक व्यक्ति का परिचय आपको बच्ची के साथ करवा के देना है। उसके पहले क्या करना होगा, आपको क्या करना होगा, अगर बच्चों के साथ आपको परिचय करवाना है तो आपको क्या करना होगा, थोड़ा सोचो, देखते हैं कौन बताता है। बच्चे को अगर आपको आपके घर के एक व्यक्ति की रोज 3 से 5 विशेषताएं बतानी है तो आपको क्या होमवर्क करना पड़ेगा पहले, थोड़ा सा सोचो। आज आपको समझो बच्चे को हमें उन सब की अच्छी बातें हाँ जी, सॉरी,
हमें उन सब की अच्छी बातें पता होनी चाहिए, सब राइट, अच्छी अच्छी क्वालिटीज पता होनी राइट, चाहिए। घर राइट। के आपका आवाज थोड़ा कट रहा है, थोड़ा नेटवर्क अच्छा लेके बैठिए आप। पूजा, कट गई आपकी आवाज बीच में। बट पर लेकिन मुझे आंसर समझा कि हमको उनकी ये विशेषताएं निकालनी पड़ेगी, अच्छी बातें मालूम होनी चाहिए। तो इसीलिए क्या हो जाएगा, बच्चे को सिखाने के बहाने आपके रिश्ते बहुत अच्छे हो जाएंगे। और ये कितनों का अनुभव है। रोज आपको आपके घर के एक मेंबर की 5 विशेषताएं बच्चे को सुनानी है। तो वो फोटो निकालना है, उसको देखना है और आपको बोलना है, बेटा ये आपके दादाजी है, इनके अंदर इन्होंने परिवार को बहुत संभाल के रखा है, इन्होंने हमारे लिए ऐसा ऐसा किया है, इन्होंने लोगों के साथ बहुत अच्छे रिश्ते बना के रखे, जो भी उनकी विशेषताएं हैं। तो उनको 5 या 3 विशेषताएं आपको ढूंढ के बच्चे के साथ शेयर करनी है। पहले, सबसे पहले किसकी आप विशेषताएं शेयर करोगे? नाना की, नानी की, दादा की, दादी की, चाचा की, चाची की, सबकी विशेषताएं उसको शेयर करना है। तो सारे घर के लोग खत्म हो गए, मतलब सबका हो गया, टर्न आ गया एक एक का। फिर उनके नंबर खत्म होने के बाद आपको फिर अच्छे अच्छे पर्सनालिटीज, जैसे कल आपको बुक दिखाया था ना रीना के द्वारा, तो ऐसी पर्सनालिटीज आपको ढूंढनी है। और फिर आपको वो फोटो निकालने हैं ढूंढ ढूंढ के, ऐसे बुक्स आपको लाने पड़ेंगे, स्टोरी बुक्स, या जहाँ पे आपको ऐसे विशेष व्यक्तिमत्वों के फोटो मिलेंगे, संत महात्माओं के, या फिर जो ग्रेट लीडर्स होके गए उनके, स्वामी विवेकानंद जी हो गए, या फिर महात्मा गांधी जी हो गए, या फिर सुभाष चंद्र जी बोस हो गए, जिनके कैरेक्टर बहुत ऊंचे थे, जिन्होंने बहुत अच्छे विशेष कार्य किए, संत ज्ञानेश्वर हो गए। तो इन सबके नाम और फोटो निकालकर आपको बच्चों को इंट्रोड्यूस करवाना है कि बेटा ये संत ज्ञानेश्वर है, इन्होंने उम्र की 16 साल में आते आते एक बहुत सुंदर ग्रंथ की रचना की। इन्होंने समाज के लिए जो ज्ञान संस्कृत में था, समाज के हद में नहीं था, वो समाज के लिए अवेलेबल करवा के दिया। इस तरीके से आप संत ज्ञानेश्वर के 5 चीजें उसको बताओगे और संत ज्ञानेश्वर जी के साथ उसको इंट्रोड्यूस करवाओगे। तो क्या होगा, वो बेबी, मैंने आपको पहले ही बताया, वो अंदर में अकेला बैठा है ना, वो बैठा है, बैठी है, जो भी है। तो वो अंदर में बैठकर सोच रहा है कि अब दिन भर उसको क्या करना है। सोचो ना, आपको 24 घंटे एक रूम में बिठा दिया जाए चुपचाप, आप क्या करोगे? आपको कोई बात करने वाला नहीं, तो आप बोर नहीं हो जाओगे? वैसे तो बेबी सोता है आपका, 2-3 घंटे वो उठता है बीच में, तो वो उठने के समय आप उससे बात करो तो उसको बहुत अच्छा लगेगा, क्योंकि कोई ना कोई है बाहर जो मुझे सपोर्ट कर रहा है। तो वो उसको सपोर्ट फील होगा, उसको अकेलापन, लोनलीनेस फील नहीं होगा, और उसका पेन कम होगा धीरे धीरे। तो उसको आप इंट्रोड्यूस करवाओगे तो धीरे धीरे ऑटोमेटिक इन लोगों के साथ, महान आत्माओं के साथ, घर के लोगों के साथ बच्चा कनेक्ट होता जाएगा। तो इस तरीके से आप रोज बच्चे को किसी न किसी अच्छी पर्सनालिटी के साथ में कनेक्ट करोगे, उसका इंट्रोडक्शन दोगे। सबसे पहले आप किसका इंट्रोडक्शन दोगे? चलो आज एक एक ट्रायल भी करेंगे। तो अपने वीडियो ऑन करके आप लोग बताओ, आज का पहला इंट्रोडक्शन अपने बेबी के साथ, पेट पे हाथ रखो और किसी का भी एक का इंट्रोडक्शन बच्चे को देना है। पूजा बोलेगी, चलो वेरी गुड। बाकी लोग पॉसिबल है तो वीडियो ऑन करो। पूजा, पहले ऑडियो 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 ऑन करो। हाँ बोलो पूजा। सासू माँ का इंट्रोडक्शन दूं मैं पहले? किसका दोगे? सासू माँ का। सासू माँ का? सासू माँ का। ओके, दो दो दो, वेरी गुड। मैं बोला चलेगा? हाँ, मराठी वगैरह जो भी तुमको लैंग्वेज अच्छी लगती है, क्योंकि बेबी को बाद में तुम्हारी लैंग्वेज सुननी है। अभी हिंदी सुनाओगे, बाद में मराठी बात करोगे तो बोलेगी ये कौन सी मम्मी आ गई। बोलो। आप बोलो, मुझे सुनाई देगा। मैम पहले आप एक एग्जांपल दो, अच्छा, कैसे बोलना है। प्यारे बेटे, पेट पे हाथ रखो, या मेरे प्यारे बच्चे, आई लव यू, मैं आपकी मम्मी बात कर रही हूँ, या मी तुझी आई बोलत आहे, आणि आता मी तुला एक खूप चांगल्या व्यक्तिमत्वाबद्दल तुझी त्यांच्या बरोबर ओळख करून देत आहे। हे बघ, ही तुझी आजी आहे, तुझ्या आजीमध्ये हे हे गुण आहेत, ऐसे बोलो। फोटो नहीं होगा सामने तो ऐसे ही बोलो अभी आप। बोलो। बाळा, मी तुझी आई आहे, हम्म, तुझी आई आहे, तर मग आपण आज तुझ्या आजीविषयी
हा तुला मी सांगणार आहे. हा तुझी आजी खूप प्रेमळ आहे, मायाळू आहे, हा सर्वांना जीव लावणारी आहे, सर्वांची काळजी करणारी आहे. नाम तो तर बताओ ती उसको आजी का. आजी का नाम बिजलाबाई है. हाँ तो उसको बोलो तुझ्या आजीचं नाव मिसलाबाई आहे. तुझ्या आजीचं नाव बिजलाबाई आहे. तर तू आल्यानंतर तुझी पण खूप काळजी घेणार आहे आजी. हा. सर्वच तुझी खूप काळजी घेणार. आणि तुझ्या येण्याची तुझी आजी खूप आतुरतेने वाट बघत आहे. त्यामुळे तुला पूर्ण 9 महिने माझ्या पोटामध्ये कंप्लीट करून खूप चांगल्या मुहूर्तावर आजीला भेटायला लवकर लवकर यायचंय. तर तुझी आम्ही सगळेजण खूप काळजी घेत आहोत. तुझ्या आजीला तुझी खूप आतुरतेने तुझी आजी वाट बघत आहे. असं. वेरी गुड, बहुत अच्छा, वेरी गुड. सबको समझा कैसे इसने इंट्रोड्यूस करवाया पूजा ने. और कौन करेगा, सबको करना है. मयूरी, यस. वीडियो ऑन कर सकती हो क्या मयूरी? तो मुझे दिख नहीं रही हो. Yes, ma'am, कर. हाँ बोलो अभी. हाँ किसको इंट्रोड्यूस करवाओगी? हेलो मैम. हाँ हेलो बोलो. आज मैं बच्चे के पापा को इंट्रोड्यूस कर. पापा को. अच्छा, मराठी हिंदी कोणत्या लँग्वेज मध्ये? मराठीत करते. ठीक आहे. बाळा, आज मी तुझी आई बोलत आहे. हम्म. माझं तुझ्यावर खूप जास्त प्रेम आहे. आज आपण तुझ्या पप्पांची ओळख करून देते मी तुला. पप्पांचं नाव गणेश थोरात आहे. आज तुझे पप्पा तुझी खूप आतुरतेने वाट बघत आहे. आम्ही दोघंही तुझ्यावर खूप जास्त प्रेम करतो. तू लवकरात लवकर ये. तुझे तुझे पप्पा नहीं लवकरात लवकर नहीं बोलना है, उसको पूरा 9 मंथ रखना है पेट में. तू तुझे म्हणजे पूर्ण 9 महिने 9 दिवस व्यवस्थितपणे सुदृढपणे तिथे तुला पोटात म्हणजे तुझं माझी जे पण आहे तुझं टेन्युअर पूर्ण करून मग तुला चांगल्या मुहूर्तावर यायचंय असं बोलायचं. हा. तुझे पप्पा कष्टाळू आहे. घरातल्या सर्वांची खूप काळजी घेतात. तसेच ते तुझी पण खूप जास्त काळजी घेणार आहे. आणखी त्यांचे काही गुण विचार कर, त्यांच्यामध्ये काय स्पेशालिटी आहे? त्यांचा स्वभाव किंवा उत्साह किंवा सारखी मनमिळावू आहे. त्यांचा हसरा स्वभाव आहे. सगळ्यांचं रिस्पेक्ट करणारे वगैरे असं काही गुण आहे? घरातल्या मोठ्यांचा आदर करणारे असं काही? मोठ्यांचा आदर करतात ते खूप. तर मग तुला पण तसा सगळ्यांचा आदर करायचा आहे असं सांगायचं त्याला. तू त्यांच्यातला हा गुण घेशील. हा, तुला पण त्यांचा हा गुण घ्यायचा आहे आणि तू पण सगळ्यांचा आदर करणार आहेस. असं घे किंवा हे अशी ऑर्डर नाही, त्याला काम नाही सांगायचं जास्त, त्याला म्हणायचं तू करणारच आहेस. या प्रकारचे वाक्य बनवायचे. ओके, व्हेरी गुड, थँक्यू, व्हेरी गुड. आता कोण राहिले? आचल राहिले. आचल बोल. पॉसिबल है तो वीडियो ऑन कर सकती हो क्या आचल? नेटवर्क का. ठीक है चलो विदाउट बोलो. हाँ बोल. आवाज आ रही मैम? बिल्कुल अच्छे से आ रही है. हिंदी मराठी जो भी कंफर्टेबल है उसमें बोलो. मराठी भी. हाँ बोलो, मराठी बोलो. बाळा, मी तुझी आई बोलत आहे. मी तुला तुझ्या बाबांची आधी त्याला बोल ना, मी तुला खूप प्रेम करते. बाळा, मी तुला बोलत आहे, मी तुझ्यावर खूप प्रेम करते. आणि तसेच मी तुला तुझ्या बाबांची ओळख करून देत आहे. तुझे बाबा सुद्धा तुला खूप प्रेम करतात, तुझ्यावरती खूप प्रेम करतात.
नाव ते तर सांग. स्वभावाने त्यांचं नाव रामेश्वर आहे हं. आणि तुझे बाबा तुलाही तुलाही हं. खूप प्रेम करतात. हं. त्यांचा स्वभाव सुद्धा खूप छान हं. मिळाला आहे हं. आणि ते म्हणजे अभ्यासात वगैरे पण खूप हुशार आहेत. हं. कोणतेही काम त्यांनी ते कोणतेही काम लगेच आतुरतेने करतात. हं. तसंच तुला पण करायचं आहे. हं. ते जसे सगळ्यांशी मनमिळावू आहे तसे तुला पण सगळ्यांसोबत मिळून मिसळून राहायचं आहे. हं. तू पण राहणारच आहेस असं. हं. तू पण राहणारच आहेस ना. हं. तुझ्या बाबांसारखंच तुला व्हायचं आहे, मोठं व्हायचं आहे हं. आणि त्यांच्यासारखे तुमची स्वप्न पूर्ण करायची आहेत. नहीं नहीं, ये शब्द नहीं बोलना है ना। वो बेचारा अंदर इतना सा, उसको आप अभी से इतना लोड दे दोगे, सपने पूरे करना है, क्या क्या करना है, बोलेगा बाप रे अभी से इतने सारे टारगेट दे दिए हमको, तो उसको टारगेट मत दो, उसको ऐसे नहीं बोलना है। सपने के बारे में नहीं बोलना है, उसको कंफर्टेबल फील करवाना है अभी, बरोबर। तर मग फक्त गुण सांगायचे आणि विशेषता सांगायची त्यांना, आणि त्यामुळे ते सगळ्यांचे प्रिय आहे, ते सगळ्यांचं मन जिंकतात। तू पण असं केलंस तर तू पण सगळ्यांचं मन जिंकशील, असं सांगू शकतो आपण, त्याला ऑप्शन देऊ शकतो, मग तो चूज करेल। त्याला त्याचं फ्रीडम द्यायचंय, तुझे आपल्या पोटात आलं म्हणून त्याच्यावर सगळं लादायचं नाहीये, है ना। त्याला सगळं फ्रीडम द्यायचंय, त्याला सांगायचं, सगळ्या स्पेशालिटी सांगायच्या, सगळे चांगल्या गुणाबद्दल त्याला सगळं माहिती करून द्यायची। आई वडिलांचा रोल काय आहे सगळं समजून सांगायचं, बाकी चूज करणं नाही करणं ही त्याची जिम्मेदारी आहे। तुम्ही त्याला वारंवार हॅमरिंग करणार, वारंवार त्याला तुम्ही बोलणार, परंतु चूज करायचं की नाही हे पूर्णतः त्याची स्वतःची लाईफ जर्नी आहे, बरोबर। तर त्याला लोड नाही द्यायचं, आपण त्याला दाखवत राहायचं की हा चांगला मार्ग आहे, हा चांगला मार्ग आहे। कधी कधी हात धरून इकडनं तिकडे आणावं पण लागेल, परंतु जबरदस्ती नाही कोणत्याच गोष्टीची। त्याला समजवून गोष्टी सांगायच्या, त्या गोष्टीबद्दल त्याला महत्व समजून सांगायचं, आणि त्यानंतर त्याला म्हणायचं तू हे जर केलं तर आम्हाला खूप छान वाटेल, आम्ही तुझे आई वडील आहोत, आम्हाला खूप छान वाटेल तू हे केलं तर, पण तू हे केलंच पाहिजे, तू आमचा मुलगा आहेस म्हणून तू हे केलंच पाहिजे, तू आमची मुलगी म्हणून तू केलंच पाहिजे असं नाही। लक्षात येईल ना दोन्ही गोष्टीमधला फरक, की तू हे केलं तर तुझ्या आईला छान वाटेल, तू हे केलं तर तुझ्या वडिलांना छान वाटेल। आता त्याला आईशी वडिलांशी प्रेम असेल तर तो करेल, म्हणून त्याला इनडायरेक्टली असं सायकोलॉजिकली बोलायचं, पण त्याला असं नाही बोलायचं की तुला हे करावंच लागेल, नाही। त्याला म्हणायचं की तू असं केलं तर आम्हाला खूप छान वाटेल, आणि तुझ्या वडिलांना पण खूप छान वाटेल, तुझ्या आजीला खूप छान वाटेल, असं असं आपण बोलू शकतो। शब्दरचना या प्रकारे करायची। लक्षात येते ना मी काय बोलू इच्छिते? व्हेरी गुड, छान झालं तू तसं बोललीस, म्हणजे इतरांना पण लक्षात आलं ते। ओके, बोल पुढे बोल। मग तुझे बाबा खूप नम्र आहेत, रामेश्वर खूप नम्र चित्त आहे त्याच्यामध्ये, मला माहिती आहे ना, रामेश्वर माझ्यासोबतच काम करतो। हा पुढे। नाही मॅम, थोडेसे ठीक आहे, ओके, आणखी काही बोलायचंय? ठीक आहे, नाही। एवढी सर्दी वगैरे असून खोका तू बोललीस, मला छान वाटलं, तुम्ही सगळ्यांनी खूप छान बोललात, हा व्हेरी गुड, सगळ्यांसाठी क्लॅप्स। बरं, एक गोष्ट थोडीशी चुकल्यासारखी वाटते का सगळ्यांना? काहीतरी कुठेतरी चुकलं का? यस मॅम। काय चुकलं सांग? बोलायची पद्धत जी आहे ती थोडीशी चेंज होतीये। ठीक आहे, त्यात काही मोठी गोष्ट नाही, तुम्ही पहिला ट्राय केला, तुम्ही खूप छान बोलल्या पहिल्या वेळेस, त्यामुळे मागच्या टीमपेक्षा पण तुम्ही खूप छान बोलल्या। दुसरं काही आहे का, कुठे काही चुकलंय का असं थोडंसं? काय वाटतं, बघूया कोण शोधतं ती चूक। आज पहिला इंट्रोडक्शन होता ना बाळाला, का तुम्ही याच्या आधी बोलल्या होत्या बाळाशी? कोण कोण बोललं होतं बाळाशी याच्या आधी? नॉर्मली बोलते मॅम, मग असं आज जशी बोलली मी तस तेवढं नाही। ओके, छान वाटलं आज बोलून? यस मॅम। पूजा काय बोलायचे बोल। नाही मॅम, मी पण बोलत असते मधून मधून। अच्छा, पण असं बोलली होतीस आधी? नाही, साधं आपलं रेग्युलर। रेग्युलर। मयुरी
फर्स्ट टाइम बोलले मॅम. फर्स्ट टाइम. बरं, आज पहिला इंट्रोडक्शन होता आणि कुणीतरी स्वतःचं इंट्रोडक्शन दिलं का बाळाला? की मी तुझी आई आहे, माझ्यामध्ये हे गुण आहेत, स्वतःबद्दल 5 गुण सांगितले का त्याला? नाही. वडीलच चांगले, आजी चांगली, सगळे चांगले. ज्याच्या पोटात आहे तिच्याबद्दल कधी माहित होणार बाळाला? तर याला म्हणतात सेल्फ रिस्पेक्ट. त्यामुळे सेल्फ रिस्पेक्ट कुठेतरी कमी आहे की नाही? स्वतःला महत्व देण्याची कमी आहे. येस. नेहमी आपण दुसऱ्यांना महत्व देतो खूप, पण स्वतःला महत्व नाही दिलं तर बाळ तुम्हाला कसं महत्व देईल? बाळ नेहमी दुसऱ्यांनाच महत्व देईल. तो नेहमी वडिलांनाच घाबरेल, तो नेहमी वडिलांचंच ऐकेल. त्याला आईचं पण महत्व जाणून द्या ना. आईला पण हे जमत नाही, आईला हे पटत नाही, म्हणून सुद्धा ते करत नाही, असं पण असू द्या ना दृश्य. आई पण इम्पॉर्टंट पाहिजे की नाही? येस मॅम. हा, पूजा, आचल, मयुरी, येस. येस येस. स्वतःचं इंट्रोडक्शन आधी त्याला करून द्यायचंय. आता चला, आता स्वतःचं इंट्रोडक्शन करून द्या. स्वतःबद्दल 5 वाक्य आले पाहिजे. कंपल्सरी 5 वाक्य, हा, कमी नाही पाहिजे मला. चला, कोण रेडी आहे? डिवाइन बेबीला डिवाइन मदरचा परिचय करून द्यायचा आहे. हा, मयुरी बोल. सांगा बाळाला तुझी आई काय काय आहे ते. बोला. बाळा, मी तुझी आई बोलते आहे. माझं नाव मयुरी आहे. मी आणि तुझ्या बाबांनी तुझी खूप वाट बघितली. आता तू लवकरात लवकर येणार आहे. तर माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. मी तुझी खूप जास्त काळजी घेईल. तुला सर्वांची छान ओळख करून देईल. रोज एक आपल्या घरातले फॅमिली मेंबर्सची ओळख करून देईल आणि सर्वांचा रिस्पेक्ट कसा करायचा ते तुला शिकवेल. आणखी आई कशी आहे? बेबीची आई कशी आहे त्याला कळालंच नाही. आणखी काय काय करणार आहे ते कळालं, ते काम काय काय करणार आहे ते कळालं, पण आई कशी आहे ते कळालंच नाही. आणखी आईचा स्वभाव कसा आहे, आईमध्ये कोणते कोणते चांगले गुण आहे, आईच्या स्पेशालिटीज काय आहे ते तर बाळाला कळालंच नाही. आणखी बाळ आणखी ऐकतोय. आई खूप प्रेमळ आहे, खूप शांत आहे आई. तू तसंच प्रेमळ स्वभाव तुझ्यामध्ये पण आणण्याचा आपण प्रयत्न करू. तू पण सर्वांशी प्रेमाने वागायचंय. तसंच आईचा स्वभाव शांत आहे. आई कोणासोबत उलटून बोलत नाही. तसंच आपल्याला पण मोठ्यांचा रिस्पेक्ट करायचा आहे. मोठ्यांना कधीच उलटून बोलायचं नाहीये. नाही, लगेच कनेक्ट करू नको. तो तुझे गुण आहेत, त्याला फक्त इंट्रोड्यूस करून दे. त्याला पुढे शिकवू आपण करायचं की नाही. आता फक्त तुझ्याबद्दल बोल. आणखी आई खूप मेहनत करते. आई जॉब करते. हा, तुझी आई खूप कर्मठ आहे आणि तुझी आई जॉब सुद्धा करते, खूप ऍक्टिव्ह आहे, असं बोलू शकतेस तू. आणखी खूप ऍक्टिव्ह आहे. आम्ही एवढं फर्स्ट टाइम बोलतोय ना, एवढं कारण की स्वतःबद्दल कधी लिहिलंच नाही, स्वतःबद्दल कधी विचारच नाही केला ना, त्यामुळे असली अवस्था होते. बघूया आता बाकी जणी कोण कोण काय काय झेंडे काढतं. हा, नेक्स्ट नंबर कोणाचा? आचल का पूजा? रेडी? पूजा रेडी? हा, बोल बोल पूजा. आचल रेडी राहा. हॅलो बाळा, मी तुझी आई आहे. माझं नाव पूजा आहे. तर तुझ्या आईचा स्वभाव प्रेमळ आहे, शांत आहे. तर तुलाही तुझा स्वभाव प्रेमळ, शांत आणि सर्वांशी मन राहायचं आहे. लगेच परत आलं तेच, आई प्रेमळ म्हणून त्यांना प्रेमळ बनणं गरजेचं आहे का? हा हा, परत परत. ठीक आहे, ठीक आहे, चालेल. छान बोलताय, बोला बोला.
विसरून गेली मी. सॉरी, मी डिस्टर्ब केलं ना. बरं ठीक आहे, आचल बोलतो पर्यंत पूजा परत रेडी व्हायचं. हा, पण स्वतःबद्दल कसं काय पूजा, स्वतःबद्दल कसं काय विसरतं माणूस? तू स्वतःचे गुण कसे काय विसरलीस? है ना, असं विसरायचं नसतं. हा, आचल. यस मॅम. हम्म. बाळाला तुझी आई बोलतीये, माझं नाव आचल आहे. हम्म. तुझी हात आई ठेवलाय का, थोडीशी पोटावर हात ठेवलाय का? हम्म. हो हा ठेवलेलं आहे. हा तुझ्या आईचं नाव आचल आहे. हा. तुझी आई थोडीशी चिडचिडपणा करते. चांगले चांगले क्वालिटी सांगायचे. यस मॅम. तसेच ती सगळ्यांना जीव पण लावते. सगळ्यांना समजावून घेते. आणि तुझ्या आईला लिहायला खूप आवडतं, पण तिने मी आज होमवर्क केला नाही मॅम. पण तुझी आई ऑनेस्ट सुद्धा आहे. हा, नेक्स्ट. आणखी? तुझ्या आईला नवीन नवीन वस्तू, भाजी वगैरे, स्वयंपाकात पण भाजी वगैरे नवीन नवीन बनवायला खूप आवडते. क्रिएटिव्हिटी आहे तुझ्या आईमध्ये. हा. याच्यातून गुण काढायचा, याच्यातून गुण काढायचा. काय गुण आहे याच्यातून? भाजी नवीन बनवणे, काही पण नवीन शिकायला, याच्यामध्ये क्रिएटिव्हिटी आहे किंवा शिकण्याची उत्सुकता आहे, याला असं म्हणतात. आहे किंवा गुणग्राहकता. आणि पण आहे. ती सगळ्यांना जशी समजावून सगळ्यांना मिळून मिसळून चालते, म्हणजे सगळ्यांशी व्यवस्थित बोलते. सगळ्यांची मन त्यांना समजावून घेते समोरच्यांना. तिला स्वच्छता ही खूप आवडते घरात. ओके. घर सजवायला पण मला खूप आवडतं. बस मॅम. ठीक आहे, ठीक आहे. मला 10-15 गोष्टी पाहिजे आता पुढच्या वेळेस. ओके, आज पहिला ट्राय होता, छान बोलल्यात. पूजा, रेडी? बोल. हॅलो बाळा, मी पूजा आहे. पूजा माझं नाव आहे. तर तुझी आई कुकिंग मध्ये खूप क्रिएटिव्ह आहे आणि आईचा स्वभाव तसा शांतच आहे. पटकन कोणालाही उलटून उत्तर देणारी नाहीये ती, की कोणी काही बोललं तरी पटकन डोळ्यात पटकन पाणी येईल, पण कोणाला काही बोलणार नाही उलटून. नाही, हा गुण नाहीये. डोळ्यात पटकन पाणी आलं पण लोकांना बोललं नाही, म्हणजे ही सहनशक्तीची थोडस जास्त लेवल आहे. एवढं पण सहन करायचं नसतं. ऍक्च्युली डोळ्यात पाणी पण आलं नाही पाहिजे. समोरचं कोणी काही बोलतंय तर ते का तसं बोलते ते ऐकण्याची कॅपॅसिटी पण असली पाहिजे. त्यामुळे त्याला कणखरपणा म्हणतात. त्यामुळे हा गुण नाहीये. कणखरपणावर तुला काम करावं लागेल. राईट? आणखी? नाही तर मग बाळ पण तुझी आई तुझा लोकांचं ऐकून ऐकून घेईल तो नेहमीच. लोक त्रास देतील तरी ते पण सहन करेल, असं नाही. तोच गुण त्याच्यामध्ये नाही आला पाहिजे माझ्या बाळामध्ये. म्हणून ते त्याला सांगू पण नकोस. नेक्स्ट, तू त्याच्यावर काम करून घे. ओके, नेक्स्ट. आणखी बोल. तुझी आई तुझा वेट करतेय, पण तू तुझे 9 महिने कंप्लीट करून मगच या जगात ये. तर तुझी वाट बघतीये मी तुझ्यासाठी. नाही, तुला तुझे गुण सांगायचे, मध्ये दुसरीकडे गेलीस. आणखी 1-2च झालेत. आणखी बोल, शोध आणखी. तुझ्यामध्ये आणखी काही काही गुण असणारच आहे 100%. टीचिंग मध्ये मला इंटरेस्टेड आहे. मी टीचिंग करायला आवडतं मला ऍक्च्युली. तर त्याच्यामध्ये मी पुढे करणारच आहे माझ्या बेबी नंतर. स्वच्छता फार आवडते मला. प्रत्येक गोष्ट टिप्पणी ठेवायला आवडते. ओके, ठीक आहे. आज पहिला ट्रायल होता, त्यामुळे सगळ्यांसाठी एकमेकांसाठी टाळ्या. व्हेरी गुड. कसं वाटलं तुम्हाला हे इंट्रोडक्शन सेशन? छान वाटलं? या प्रकारे रोज तुम्हाला बाळाला इंट्रोडक्शन द्यायचं एकेकाचं. आवडेल ना ही ऍक्टिव्हिटी? यस मॅम. ओके, रोज एकेकाचं इंट्रोडक्शन. डिवाइन स्वागत.
आणखी काय सांगितलं होतं तुम्हाला काल मी? आणखी काहीतरी सांगितलं होतं, आठवण करा. ओमकार 10 आशीर्वाद द्यायचे. राईट. आशीर्वाद 10 आशीर्वाद तुम्ही तुमच्या मुलाला कोणते देणार आहात, ते 10 आशीर्वाद तुम्हाला लिहायचे होते. लिहिले का ते कोणी? मॅम आज पाठवते. ठीक आहे, मग आजपासून तुम्हाला ते करायचे. 10 आशीर्वाद लिहा आणि ओमकार सांगितले होते. मिनिमम 11 ओमकार रोज करायचे. चला आज करू आपण ओमकार. ओके, स्ट्रेट बसा. आता हळूहळू तुम्हाला जर स्ट्रेट नाही बसता आलं, पोट थोडं वाढलं, तर तुम्हाला टेका घेऊन पण बसणं जमतं. फक्त ओंकार करता आला पाहिजे, श्वास छातीमध्ये भरला पाहिजे. आणि 8वा महिना आहे तर त्याच्या पुढे हळूहळू तुम्हाला छोटे छोटे श्वास, त्याला लामा ब्रिदिंग म्हणतात, तर छोटे छोटे श्वास पण घेता आले पाहिजे. म्हणजे डिलिव्हरी जेव्हा होते तेव्हा काय होतं, पोट खूप वाढलेलं असतं, मग प्रेशर येतं छातीवर, तर श्वास पूर्ण खाली जातच नाही, लगेच आपण दुसरा श्वास घेतो, राईट. आणि बाळ आतमध्ये त्याला उलटा झालेला असतो, तो त्याला बाहेर यायचं असतं, बरोबर. मग उलटा झालेल्या माणसाला श्वास घेता येतो का इझिली? त्याला तर आधीच तो वेगळ्याच अडचणीमध्ये आलेला असतो, त्याला बाहेर यायचं असतं. खूप गुदमरल्यासारखी परिस्थिती असते, तुम्हाला खूप त्रास होत असतात, तुमच्या वेदना वेगळ्याच असतात, त्याच्या वेदना वेगळ्याच असतात. या अशा लगबगीच्या सिच्युएशन मध्ये चांगला भरपूर श्वास घ्यायला तुम्ही विसरता. त्या रूम मध्ये तुम्ही गेलेली असते, डिलिव्हरी रूम मध्ये घबराट आलेली असते, खूप त्रास होत असतो. त्यामुळे ते सगळ्या गोष्टी एका सोबत एकावर एक त्याचा मारा असल्यामुळे अशा वेळेस स्वतःला स्ट्रेस फ्री ठेवणं आणि भरपूर ऑक्सिजन घेणं हे गरजेचं असतं. कारण की बाळाला बाहेर येण्यासाठी पण ऑक्सिजन जास्त गरजेचं असतं, त्याला चांगलं राहण्यासाठी ऑक्सिजन गरजेचं असतं, तुम्हाला पण एक्स्ट्रा ऑक्सिजनची गरज असते डिलिव्हरीच्या वेळेस. त्यामुळे तुम्हाला लामा ब्रिदिंग शिकणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे हळूहळू किंवा छोटे छोटे श्वास घेऊन भरपूर श्वास सोडणे आणि भरपूर श्वास घेणे छोट्या श्वासमध्ये पण, ते पण शिकणं गरजेचं आहे. या प्रकारे कमरेवर हात घेऊन ते श्वास घेत असतात. तर ते लामा ब्रिदिंगचा एखादा व्हिडिओ तुम्ही युट्यूबवर बघू शकता, सापडल्यास मला पाठवा, मी सांगेल तुम्हाला ते ओके आहे का नाही. ठीक आहे. 8वा महिना कोणाचा आहे याच्यामध्ये? फक्त आचलचा आहे ना? ठीक आहे. आणि 9वा महिना सुरू झाल्यावर एक मुद्रा आहे, ते मी सांगेल तुम्हाला करायला. तर आता सध्या आपण ओंकार करूया व्यवस्थित बसून. हे हाताची एकतर ज्ञान मुद्रा, हे माझे बोट दिसत आहेत तुम्हाला, हे 5 बोट, हे 3 बोट एकदम स्ट्रेट, असे गॅप गिप नाही पाहिजे. आणि हे बोट याला असं टेकवायचं, फक्त दाबायचं नाही, असं दाबायचं नाही, फक्त टेकवायचं, स्पर्श करायचा. आणि बाकीचे 3 बोट असे 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 नाही पाहिजे, स्ट्रेट पाहिजे, स्ट्रेट. ओके. आणि मागून कसे दिसले पाहिजे, तर हे बघा, हे असं आणून टेकवायचं. हे 4 बोट स्ट्रेट दिसत आहेत तुम्हाला? थांबा, मी बाकीच्यांचे स्पॉटलाइट काढते. राईट. ओके, बघा दिसते माझा तुम्हाला व्हिडिओ? याला म्हणतात ज्ञान मुद्रा. त्याच्यामुळे मायग्रेन सारखे आजार सुद्धा दूर होतात लोकांचे. तर एक माझ्याकडे पेशंट होत्या, त्यांचं मायग्रेन होतं खूप वर्षापासून, लहानपणापासून, आणि त्यांना सेकंड बेबी करायचा होता कन्सीव्ह. तर त्यांनी ही केल्यानंतर त्यांना मी थोडं हिलिंग पण दिलं होतं, त्यांचं मायग्रेन दूर झालं आणि त्याच्यानंतर त्यांचं बाळ पण खूप छान झालं, त्यांची डिलिव्हरी नॉर्मल झाली. एक अशी केस आहे माझ्याकडे की पहिली डिलिव्हरी सीझर आणि दुसरी डिलिव्हरी नॉर्मल. जनरली असं होत नाही, तर नॉर्मल डिलिव्हरी होणं हे सुद्धा खूप खूप महत्वाचं आहे. ओके. आचल, तू मुद्रा घेतलेली आहेस मयुरी? ओके, ठीक आहे. खाली ठेवायचे व्यवस्थित आणि दीर्घ श्वास घ्यायचा. श्वास घेतल्यावर छाती फुगेल, पोट पण फुगेल, हळूहळू त्याला सोडायचं. काल मी तुम्हाला रिदमिक ब्रिदिंग शिकवलं होतं, 7-3-7 आणि किंवा 6-3-6 या प्रकारे काउंट करून तुम्ही ब्रिदिंग करू शकता. हळूहळू, खूप हळूहळू ब्रिदिंग चाललं पाहिजे. ओके. आणि आता हळूहळू श्वास घेतल्यानंतर भरपूर श्वास घेऊन सोडते वेळेस तुम्हाला ओंकार करायचा आहे. पहिला ओंकार तोंड ओपन करून गोल करून ओ चा उच्चारण आणि म ला दीर्घ ओढायचे. ठीक आहे.
तर आधी नॉर्मल ओंकार 3दा करू आपण. चला, आधी मी करते, मग तुम्ही रिपीट करा. छान व्हायब्रेशन क्रिएट झाले पाहिजे. स्टार्ट. ही जणी कसं भरपूर मोठा आवाज आला पाहिजे ओंकार सोडताना. स्टार्ट. ओके, आता थोडासा आवाज चोरला, आणखी थोडासा व्यवस्थित आवाज आला पाहिजे, भरून. छान केलं, आणखी एकदा करा. जेवढा म लांबवता येईल तेव्हा लांबवायचा. आणखी एकदा भरपूर श्वास घ्यायचा. श्वास सोडताना ओंकार. आधी श्वास आत घ्यायचा आणि सोडता सोडता ओंकार होईल. आतमध्ये जाईल, पोट आतमध्ये जाईल. पूर्ण रिलॅक्स वाटलं पाहिजे. ओंकार म्हणजे श्वास सोडलाय तुम्ही, शरीर हलकं झालं पाहिजे, खांदे खाली गेले पाहिजे, स्टिफनेस कमी झालं पाहिजे बॉडीचं. आणखी एकदा घ्या. भरपूर ओंकार. चोरू नका आवाज, चांगला आवाज येऊ द्या, काही प्रॉब्लेम नाही. गुड. आता अ उ म या तिन्ही शब्दांचं उच्चारण. याचा अर्थ काय होतो? म म्हणजे मनन, उ म्हणजे उच्चारण, अ म्हणजे आचरण. मनामध्ये जे आहे तेच माझ्या शब्दांमध्ये येतं आणि तसंच मी वागते सुद्धा. त्याला म्हणतात ओंकार स्वरूप. म्हणजे मी बोलते एक, मग विचार एक चाललाय आणि मी करते तिसरंच, म्हणजे ताळमेळ नाही आपसामध्ये, त्याला कन्फ्युज माइंड म्हणतात. परंतु मी ओंकार स्वरूप झाले म्हणजे मी जे मनात विचार करते तसंच मी बोलते आणि तसंच मी करते, वागते, त्याला म्हणतात ओंकार. तर ते बोलता बोलता ह्या पण गोष्टी विचार करायच्या. मी तुम्हाला एक बोलून दाखवणार आहे, मग तुम्ही सगळ्यांनी एकेकाला मी सांगेल, एकेकाने करून दाखवायचं. ओके, मला कळेल लक्ष व्यवस्थित करताय की नाही. आता बघा, अ उ आणि म तिघांचं उच्चारण स्पष्ट तुम्हाला ऐकू येईल. अ 2 सेकंद, उ पुढचे 3 सेकंद आणि म 5 सेकंद. 10 सेकंदामध्ये सगळं होतं. मग हातावर तुम्ही काउंट करू शकता सुरुवातीला, मग नंतर थोडं मकार लांबवला तरी चालेल. आता मी बोलून दाखवते एकदा. छोटा ओंकार. मला मला मी थोडा दीर्घ घेईल आणि प्रत्येक ओंकारला मी फील करेल की माझ्या इथे एक सुंदर दिव्यासारखी ज्योत, एक स्टार चकाकत आहे आणि प्रत्येक ओंकार बरोबर ही एनर्जी खूप छान रेडिएट होत आहे. माझ्या इथे प्रकाशच प्रकाश साठलेला आहे, तो पूर्ण ब्रेन मध्ये चाललेला आहे आणि याच प्रकारे बाळ पण आतमध्ये ओंकार करतोय आणि त्याची पण आत्मा खूप सुंदर त्याने चकाकत आहे. या फिलिंग सोबत ओंकार करूया. ऐका, आधीचा ओंकार माझा चेहरा बघितला तुम्ही, आता या फिलिंग सोबत ओंकारचा चेहरा वेगळा होतो ऑटोमॅटिक. पंधरा काउंट पर्यंत ओंकार गेला. आणखी एक करत आहे. गॉट इट? आता एकेकाने करायचंय. आधी
पूजा करून दाखव. ओम. एक सेकंड. खूप जोराने आला, उकार कमी झाला आणि म आणखी कमी झाला. तसं नाही पाहिजे. शेवटी श्वास सोडतोय, उलट शेवटी आवाज वाढला पाहिजे. आधी सारखाच आवाज शेवटपर्यंत ठेव, नाहीतर सुरुवातीला कमी मग जास्त असं रिदम मध्ये येऊ दे. आणि मकार खूप छोटा झाला, हातावर मोजणं सुरू ठेव. हा, एका हाताने मोजलं तरी चालेल. नेक्स्ट. हा, घे, परत घे. गुड गुड. थोडस ट्रायल आणखी करायचंय. नेक्स्ट कोण करेल? हा, मयुरी. चल मयुरी कर. मयुरी. उ म तिन्ही पण ऐकू आले पाहिजे मला. आणखी एकदा कर. भरपूर श्वास घे. उ आणि म. ओम नाही डायरेक्ट. रिस्टार्ट. भरपूर श्वास भरायचा आहे छातीमध्ये, फेफड्यांमध्ये, फुफ्फुसांमध्ये. हातावर काउंटिंग सुरू आहे. व्हेरी गुड. एकदा परत कर. मकार लांबव. अकार खूप छोटा झाला, कमीत कमी 2 सेकंद अकार आला पाहिजे. परत स्टार्ट कर. हळू हळू 2 मोज. स्टार्ट. मचा आवाज आणखी स्पष्ट येऊ दे. ओके, थँक्यू. आचल. आचल. भरपूर श्वास घे. स्टार्ट कर. तोंड छान उघडायचं, मग आवाज छान येतो. हा, चोरायचं नाही तोंड. हा, नाही, आणखी आणखी छान. भरपूर श्वास घे आतमध्ये आणि असे आजूबाजूचे लोक जागले पाहिजे, असा आवाज आला पाहिजे. ठीक आहे, ते आतलं बाळ जागलं पाहिजे ना थोडस, त्याला ऐकू तर जाऊ दे. त्यामुळे छान श्वास भर आणि मग हातावर मोजतेस ना तू? येस मॅम. हा, स्टार्ट. आणखी एक. अकार, उकार, मकार तिन्ही ऐकू आले पाहिजे. आता फक्त ओम ऐकू आलं. स्टार्ट. आणखी आणखी छान. तुला तुझे कान व्हायब्रेट झाले पाहिजे. आणखी चांगलं कर. थोडस तू करू शकते. थोडासा त्रास होतोय. नाही, सर्दीमुळे थोडा नाही, उलट तुझी सर्दी छान होऊन जाईल. एकदा परत कर. परत कर. मला स्पष्ट ऐकू आलं पाहिजे, ऊ स्पष्ट ऐकू आलं पाहिजे आणि म सुद्धा. भरपूर श्वास घे. व्हेरी गुड. कर. ओके. आता उ आणि म मधला गॅप मला वेगवेगळा दिसला. तो न करता तिघांना जोडून घ्यायचे. असं असं आलं पाहिजे. उ म असं नाही. या प्रकारे. कधी तुम्ही गोल केलं, कधी तुम्ही लांबवलं तोंड, ते समजलं नाही पाहिजे. एकदा लास्ट करा आणि मग आपण सेशन बंद करतो. भरपूर श्वास भर.
तयारी चांगली होती, पण तुला झोपण्याच्या आधी 5दा करून बघायचे आज. आणि तुला तुझं Yes, वाटलं की मला जमलं की तेव्हा मला रेकॉर्डिंग पाठवायची. ठीक Yes, आहे? ओके. आणि सर्दी खोकला आहे ना, तर एक थोडीशी टिप सांगते. ही आपली चंद्रनाडी असते डावा आणि ही आपली सूर्यनाडी असते. तर याच्याने श्वास घ्यायचा उजव्या नाकपुडीने, याच्यावर हात ठेवून, आणि मग याच्यावर आबोट ठेवून डाव्या नाकपुडीने सोडायचं श्वास. उजव्याने सोडायचं नाही, उजव्याने फक्त घ्यायचं, आणि डाव्याने घ्यायचं नाही, डाव्याने फक्त सोडायचं. लक्षात आलं? हे 11दा 15दा करून बघ, तुला थोडंसं रिलीफ वाटेल सर्दीमध्ये. yes. ठीक आहे? बाकी व्हायरल सुरू आहे, पण काळजी घे स्वतःची. आणि ओंकारवर आणखी थोडंसं काम कर. Yes, ma'am. आज 5 कर, उद्या सकाळी परत कर, दुपारी परत कर. ओके? चला, सगळ्यांनी खूप छान केलंय. होमवर्क मला पाठवायचे आज आता, आणि आज करायचंय सगळ्यांना डिवाइन स्वागत. ओके? इथे सेशन बंद करूया. उद्या पण मॅक्झिमम आपण 4 ते 5 सेशन घेऊया. ओके? थँक्यू. टेक केअर. गुड बाय. Goodbye, ma'am. थँक्यू.